बघा इथं क्वेश्चन नंबर 3 मधला जो डी आहे तो बघा, तो काय दिलेला आहे, फाइंड द रियल रूट ऑफ इक्वेशन x⁻³ - 2x - 5 इज इक्वल्स टू 0 बाय सेक्शन मेथड. ब्रॅकेटमध्ये दिलेले 3 इटरेशन, म्हणजे किती इटरेशन करायचे आपल्याला, 3 इटरेशन करायचे. ठीक आहे. तर मग आता बघा आपण आता याचं सोल्युशन फाइंड आउट करू. सगळ्यात पहिले सोल्युशन. मग गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला, मग इथलं यायचं लेट्स एफ ऑफ एक्स. ठीक आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू x⁻³ - 2x - 5. ठीक आहे. मग आपण हे इक्वेशन एफ ऑफ एक्स ॲज अ कन्सिडर केलं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, त्याचं इंटरवल दिलेलं नाही, मग इंटरवल फाइंड आउट करावं लागेल. मग इथलं यायचं फाइंड इंटरवल ऑफ रूट्स. फाइंड इंटरवल ऑफ रूट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता इंटरवल कसं फाइंड आउट करायचं सगळ्यांना माहिती. पहिले काय करायचं, पुट. बघा आता इंटरवल फाइंड आउट करताना कधी पण काय करायचं, नंबर लाईनवर नंबर राहते बघा. ठीक आहे. सपोज ही नंबर लाईन आहे. ठीक आहे. नंबर लाईन कुठून स्टार्ट होती, 0 पासून 1 2 3. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं -1 -2 -3. आता काय करायचं, 0 पासून स्टार्ट करायचं. एक तर पॉझिटिव्ह साईडला काय करायचं, पॉझिटिव्ह साईड घेत जायची. जर तिथं फंक्शनची व्हॅल्यू इन्क्रीज होत जर गेली तर काय करायचं, निगेटिव्ह साईडला स्टार्ट करायचं -1 पासून परत. आणि जिथं साईन चेंज होईल दोन फंक्शनचं तो काय राहणार आहे, इंटरवल राहणार आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं, सगळ्यात पहिले पुट x इज इक्वल्स टू 0. मग इथं फाइंड आउट करायचं एफ ऑफ 0. मग एफ ऑफ 0 म्हणजे काय, एक्सच्या जागेवरती 0 पुट करायचं. 0⁻³ 2 × 0 -5. मग बघा हे काय येणार, बघा 0चा क्यूब 0च राहणार आणि 2 × 0 0च होणार, म्हणजे इथे येणार -5. म्हणजे बघा इथं एफ ऑफ 0 जो आहे तो किती आला, -5 आला. ठीक आहे. मग बघा आता इथं पुन्हा काय करायचं, पुट x इज इक्वल्स टू 1. पुट x इज इक्वल्स टू 1. मग इथं काय येणार, एफ ऑफ 1. मग एफ ऑफ 1 काय येणार, 1⁻³ 2 × 1 -5 इज इक्वल्स टू काय येणार बघा आता, 1चा क्यूब काय येणार 1 आणि -2 × 1 -2 -2 -7 -5. बघा इथे येणार 1 -2 -5 म्हणजे ती किती येणार, -6 येणार. किती येणार, -6. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा पुट. बघा आता इथं फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह होत चालली. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही देणार x इज इक्वल्स टू 2. इथे येणार एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू 2⁻³ - 2 × 2 -5. ठीक आहे. इक्वल्स टू मग इथं काय होईल, आता 2चा क्यूब किती होतो 8 आणि 2 × 2 4 आणि इथं पुन्हा -5. ठीक आहे. -5 -4 -9 आणि +8 -9 किती होईल ते होईल -1. किती होईल -1. मग बघा इथं पुन्हा मायनस व्हॅल्यू आली, बट आता याच्यापेक्षा मोठा आला. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की रूट आता पॉझिटिव्ह साईडला सरकते, म्हणजे याचा अर्थ फंक्शनची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह साईडला चालली. ठीक आहे. मग पुन्हा एकदा पुट x इज इक्वल्स टू 3 करायचं. ठीक आहे. मग इथे येईल एफ ऑफ 3. मग एफ ऑफ 3 काय येईल, 3⁻³ -2 × 3 -5 म्हणजे इथे येणार बघा 3चा क्यूब किती होतो 27 -3 2 6 इथं काय येणार 5. म्हणजेच बघा 27 मधून -6 -5 -11 -11 आणि 27 -11 ते येणार आहे +16.
मग बघा इथं निगेटिव्ह व्हॅल्यू आली, इथं निगेटिव्ह आली, इथं निगेटिव्ह आली आणि इथं पॉझिटिव्ह आली. मग बघा या दोघांच्या मध्ये काय करणार आहे, रूट बिलॉंग करणार आहे. का? कारण की बघा आता आपण इथं वाटलं तर लिहून घेतो मी, ठीक आहे. बघा सपोज ही नंबर लाईन आहे, हा इथं 0 आहे, ठीक आहे. हा 0 आहे. सपोज इथं हा 2 आहे. या 2ला फंक्शन काय आहे, -1 आहे, एफ ऑफ, ठीक आहे. या 2ला फंक्शनची व्हॅल्यू काय आली, -1. आणि इथं सपोज 3, इथं फंक्शनची व्हॅल्यू किती आली, 16 आली. बघा हा मायनस आहे, हा प्लस आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की रूट या दोघांच्या मध्ये. का? कारण की एक काय आला प्लस आला, एक काय आला मायनस आला. मग इथं बघा इथं लिहायचं <0 <0 ठीक आहे. मग इथं लिहायचं हेन्स रूट लाईज बिटवीन 2,3. मग बघा इथं फंक्शनची व्हॅल्यू काय होती, चेंज होती. म्हणजे फंक्शन एकदा निगेटिव्ह येतं, एकदा पॉझिटिव्ह येतं. टू जर घेतला तर निगेटिव्ह येतं, 3 जर घेतला तर पॉझिटिव्ह येतं. आणि जिथं फंक्शन त्याचं साईन चेंज करतं, ते जो इंटरव्हल राहणार आहे त्यालाच काय म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतो, इंटरव्हल म्हणतो, ठीक आहे. ते जे नंबर्स राहणार आहे त्यालाच आपण इंटरव्हल म्हणतो. आता काय करायचं, बाय युझिंग बायसेक्शन मेथड. आपल्याला कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे, बायसेक्शन मेथडनी. मग इथं लिहायचं बाय युझिंग बायसेक्शन मेथड, ठीक आहे. मग बायसेक्शन मेथडनी, बायसेक्शनचं मेथडचं फॉर्म्युला काय आहे, मग बघा बायसेक्शन मेथडचं फॉर्म्युला आहे x = a + b/2, ठीक आहे. मग आता इटरेशन फर्स्ट. मग इथं परत हेडलाईन द्यायची इटरेशन फर्स्ट. बघा इटरेशन फर्स्ट, ठीक आहे. मग इटरेशन फर्स्ट काय आहे, मग बघा आता इटरेशन फर्स्टसाठी आता इंटरव्हल आहे. बघा आपल्याकडं इंटरव्हल काय आहे, 2,3. मग आता इथं ए म्हणजे काय, इनिशियल इंटरव्हल, म्हणजे इनिशियल इंटरव्हल. मग ए = काय आपल्याकडं इथं 2 आहे. बघा आपण इंटरव्हल फाइंड आउट केला. मग ए = 2. मग एफ ऑफ 2 काय आहे, -1 आहे, म्हणजेच काय आहे तो <0 आहे, ठीक आहे. आणि बी काय आहे आपल्याकडं इथं, बी आहे 3. आणि एफ ऑफ 3 काय आहे आपल्याकडं 16 काय आहे, <0 आहे, ठीक आहे. मग आता एक <0 आहे, एक <0 आहे. मग <0 आणि <0 जर असेल तर आपण काय करू शकतो, इटरेशन कंडक्ट करू शकतो, ठीक आहे. मग आता इथं इटरेशन कंडक्ट करायचं, ठीक आहे. थोडं पिटून टाकतो, नाही तर पुढच्या पेजवरती घेऊ, ठीक आहे. मग बघा आता इटरेशन फर्स्टसाठी फॉर्म्युला लिहायचा x1 = a + b/2. मग इथं a किती होता आपल्याकडं 2 प्लस b किती होता 3/2. म्हणजेच इथं x1 = किती आला बघा आता कॅल्क्युलेटरमध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर 3 आणि 2 5 होतं. 5/2 जर केलं तर 2.5 येतं. म्हणजे पहिले इटरेशनमध्ये जे रूट आलं ते किती आलं, x1 = 2.5. मग इथं परत लिहायचं x1 = 2.5 आणि f ऑफ x1 = f ऑफ 2.5 बघा इथं काय येणार 2.5³ मायनस 2 × 2.5 -5, ठीक आहे. मग याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि एफ ऑफ बघा इथे येणार
एफ ऑफ 2.5 इज इक्वल्स टू किती येणार मग ते कॅल्क्युलेशन करा. आता 2.5चा क्यूब मायनस 2 इंटू बघा याच्यात कॅल्क्युलेटर आहे का बघू आपण. कॅल्क्युलेटर आहे का बघा इथं. ठीक आहे कॅल्क्युलेटर आहे बघा इथं. 2.5 रेस टू इथं सायंटिफिक कॅल्क्युलेटर नाही. ठीक आहे इथं डायरेक्ट क्यूब करता नाही येत जसं तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये करतात तसं. ठीक आहे आपण मी इथं डायरेक्ट माझ्याकडे कॅल्क्युलेटर त्याच्यातच कॅल्क्युलेशन करतो. ते येतं बघा 2.5चा क्यूब मायनस 2 इंटू 5 म्हणजेच 5 होणार. 5 मायनस 5 मायनस 10 आणि ते येणार आहे 5.625. ठीक आहे 625 म्हणजे व्हॅल्यू कशी आली ग्रेटर दॅन 0 आली. मग आता इटरेशन सेकंडसाठी काय करायचं हे नवीन ॲड करायचं. ठीक आहे मग इथले आता इटरेशन सेकंड ठीक आहे मग इटरेशन सेकंड घ्या. आता मग इटरेशन सेकंडसाठी काय करायचं बघा. आता इटरेशन सेकंडसाठी आता ए आणि बी बघा. आता इथं काय याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली बरोबर. मग पहिले इंटरव्हलमध्ये पॉझिटिव्ह कोणाची होती एफ ऑफ 3ची होती. मग आता काय करायचं याला रिप्लेस करायचं आणि वरचा तो ॲज इट इज ठेवायचा म्हणजे ए ॲज इट इज ठेवायचं आपल्याला. ठीक आहे मग इथलं यायचं ए इज इक्वल्स टू 2. मग एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू काय -1 आहे. ठीक आहे हा कसा आहे लेस दॅन 0 आहे. त्याच्यानंतर ना बी बघा पहिले बी काय होता 3 होता. आता 3च्या जागेवरती आपण काय करणार हा पॉझिटिव्ह आला म्हणून तो रिप्लेस करणार. मग बी इज इक्वल्स टू 2.5 आणि एफ ऑफ 2.5 इज इक्वल्स टू 5.625 हा कसा आहे ग्रेटर दॅन 0 आहे. मग पुन्हा फॉर्म्युला x2 इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन 2. मग इथं ए किती आहे 2 आहे आणि बी किती आहे 2.5 अपॉन 2 म्हणजेच x2 इज इक्वल्स टू किती येणार. मग बघा x2 इज इक्वल्स टू कॅल्क्युलेशन करा तो येणार 2.25. ठीक आहे मग पुन्हा काय करायचं इथं x2 इज इक्वल्स टू 2.25. मग इथं काय फाइंड आउट करायचं एफ ऑफ 2.25 फाइंड आउट करायचं. म्हणजे इथं काय येणार 2.25चा क्यूब मायनस 2 इंटू 2.25 मायनस 5. मग इथं काय येणार मग बघा इथं जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं कॅल्क्युलेटरमध्ये तर त्याचं येतं बघा. एक मिनटं कॅल्क्युलेटर 2.25 raised to 3 minus 2 into 2.25 minus 5. मग ते येतं बघा 1.890. मग बघा हे कसं आलं ग्रेटर दॅन 0 आलं म्हणजे आपल्याला पुन्हा काय करावं लागलं ती व्हॅल्यू रिप्लेस करावं लागेल प्लसवाली. मग प्लसवाली व्हॅल्यू कोणती आहे हे म्हणजे हे रिप्लेस होणार ए ॲज इट इज राहणार. मग पुन्हा आपल्याला किती इटरेशन सांगितलेले 3 इटरेशन सांगितलेले. ठीक आहे मग पुन्हा इथं लिहायचं थर्ड इटरेशन. आता मी इथंच लिहितो ठीक आहे पार्टिशन करून. मग बघा इथं लिहायचं आता इटरेशन थर्ड. इटरेशन थर्ड ठीक आहे
मग थर्ड इटरेशनमध्ये ॲज ए म्हणून ते ॲज इट इज राहणार. ठीक आहे. ए इज इक्वल्स टू 2 आणि एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू किती आलेलं आहे -1 इज लेस दॅन 0. ठीक आहे. आणि बी इज इक्वल्स टू काय घ्यायचं आता नवीन घ्यायचा. हा नवीन किती आलेला आहे 2.25. 2.25. ठीक आहे. आणि एफ ऑफ 2.25 इज इक्वल्स टू काय येतं 1.890 म्हणजे ग्रेटर दॅन 0 येतो. ठीक आहे. मग आता पुन्हा थर्ड इटरेशन. मग बघा x3 इज इक्वल्स टू a प्लस बी अपॉन 2. मग आता a किती इथं बघा a इज इक्वल्स टू 2 प्लस 2.25 डिवाइड बाय 2 म्हणजेच x3 इज इक्वल्स टू किती आलं बघा 2.25 प्लस 2 डिवाइड बाय 2. मग ते येतं 2.125. ठीक आहे. मग हे काय आपलं थर्ड इटरेशनचं रूट आलं. मग इथं लिहायचं रूट ऑफ इक्वेशन हेन्स रूट ऑफ इक्वेशन up to 3 iteration is x3 is equals to 2.125. ठीक आहे. मग हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तर बघा आपण इथं काय केलं सुरुवातीला लेट्स एफ ऑफ एक्स इक्वल्स टू फंक्शन कन्सिडर केलं. त्याच्यानंतर ना आपल्याला इंटरवल फाइंड आउट करायचं होतं. मग इंटरवल फाइंड आउट करताना कधी पण काय करायचं 0 पासून सुरुवात करायची आणि दोन याच्यामध्ये फंक्शनचं व्हॅल्यू काय झाली पाहिजे चेंज झाली पाहिजे. म्हणजे +2 मायनस गेली पाहिजे किंवा -2 प्लस गेली पाहिजे. मग एकदा इथं 0 पुट केलं मायनस आली, नंतर 1 पुट केलं मायनस आली, 2 पुट केलं पुन्हा मायनस आली, बट आपण 3 पुट केलं. बघा आता सुरुवातीला काय करायचं 0 पासून पॉझिटिव्हकडे जायचं अप टू 4 पर्यंत. आणि तुम्हाला इथं ऑब्झर्व होईल बघा इथं -5 आलं तर इथं -6 आलं, पुन्हा इथं डायरेक्ट -1 आलं म्हणजे एकदमच कमी आलं म्हणजे जवळ नियर अबाउट 0 आलं. मग पुन्हा एक पुढचा पुट केला तर ते प्लस साईडला गेलं. ठीक आहे. मग जिथं फंक्शनची व्हॅल्यू चेंज होईल ते दोन काय राहणार आहे ॲज अ इंटरवल राहणार आहे. मग रूट लाईज बिटवीन 2 आणि 3. मग आपण युझिंग बायसेक्शन मेथडचा हा फॉर्म्युला आहे a+b/2. ए म्हणजे काय इनिशियल रूट आणि बी म्हणजे काय फायनल रूट. मग आता बघा इथं इनिशियल इंटरवल काय आहे इथं 2 आहे आणि नंतर इथं दुसरा इंटरवल काय 3 म्हणजे या दोघांच्या मध्ये. मग आपण त्याचं फंक्शनमध्ये पुट केल्यानंतर एक मायनस येतं आणि एक प्लस येतं लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0. मग आपण इथं इटरेशन फर्स्ट केलं. फर्स्ट इटरेशनमध्ये x1 इज इक्वल्स टू a+b/2. मग x1 आला आपल्याला 2.5 किती आला 2.5 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा 2.5ला काय केलं फंक्शनमध्ये पुट केलं तो पॉझिटिव्ह आला. मग नंतर काय केलं बीच्या जागेवरती नवीन फंक्शन घेतलं नवीन इंटरवल घेतला 2.5. मग पुन्हा आपल्याला सेकंड भेटलं x2 किती आला 2.25 आणि तिथं पहिले काय आलता 2.5 आलता. ठीक आहे. पुन्हा थर्ड इटरेशन केलं. थर्ड इटरेशनमध्ये आपल्याला पुन्हा x3 किती आला 1.25. बघा मग ही सेम प्रोसेस रिपीट करायची. असा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला 4 मार्क येईल 3 इटरेशनपर्यंत सॉल्व्ह करायला. ठीक आहे. तर तुम्ही एकदम व्यवस्थित गडबड न करता सॉल्व्ह करायचं कारण की हे खूप सोपं आहे आणि तुम्ही इथंच पास होशाल. ठीक आहे. कारण की न्यूमरिकल मेथड इतकं सोपं M2 मध्ये काही नाही. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.